सुट्टीच्या दुसरा दिवस आम्ही तरच्या जंगल मध्ये आलेलो आहे. तर आपण पूर्ण एक राऊंड मारणार आहे. आश्रीने सोबत येण्याचा आग्रह केला तर आता बघूया. 4.5 ते 5 किलोमीटरचा एक राऊंड आहे. हा चालतो की नाही आता बघावं लागेल. निघालाय तर आता तो जोशमध्ये एकदम. नवीन शूज आहेत आज, त्यामुळे त्याचा जोश आणखीनच वाढलाय. पप्पांनी सांगितलं व्हिडिओ करायला की खरं ते गंमत काहीतरी खातीये. काय कुठे होता सांग? खरं होतं का? एक राऊंड मारणार. स्विमिंग करायचं नाही अजून. मला करायला जायचं, मग जेवण करायचं, टीव्ही बघायची खूप वेळ. बघू द्या सुट्टी पण नाही आला अजून. आम्हाला खूप लांब जायचं, अर्ध्यात पण नाही आलो आम्ही. चला चला. माहिती बघितली एकदम. मी नाही आलतो इथे कधी. कोणतं ते झाडांची नावं लिहिलेली आहेत प्रत्येक झाडावर. दिसतात का तुला? ते चिठ्ठ्या टाकल्यात ना, आणि त्याच्यामध्ये त्या झाडांचं नाव लिहिलंय. कोणतं झाड ते तिथं जवळ जाऊन बघू. आता परत वेळ असला की ये. आता अंधार पडतोय, पटकन जाऊया. आपल्याला अजून किती जायचं? किती किलोमीटर आलंय? 2.5. अजून आपल्याला 2 किलोमीटर तरी जायचं. चला बघूयात आमच्या परत चालतो का पूर्ण राऊंड. खरं जायचं आहे. अंधार आता पडणार आहे, तर परत आपल्याला पळत पळत फास्ट जावं लागेल. चलते रहो. आता बरंच अंतर चाललंय, परत पळतोय. आणि आता अंधार पडत असल्यामुळे आणखीन थोडस पटकन पोहोचायचं. सो आता तो दमला असला तरी पळतोय. आणि किलोमीटर बाकी. हॅलो गाईज. अजून किती? 1.5 किलोमीटर बाकी. आता आमचा परत दमलाय. खांद्यावर बसून चालतो. हॅलो गाईज. अजून आम्ही आठवत अजून खूप लांब जायचे. माझं खूप अंधार पण पडते आणि अंधार पण पडते. सोबत कोणी नाही आता. आमच्या सोबत कोणीच नाहीये. एकाच दिवशी त्याचं खूप जास्त चालायचं होईल, म्हणून त्याला उचलून घेतलं शेवटी. कारण परत दुसऱ्या दिवशी मात्र त्याला खूप त्रास होईल. परत मोर दिसतंय ना? आहे ना? आता अंधार जवळजवळ पडलेलाच आहे. सगळीकडे मोरांचे आवाज येत आहेत. मोर सगळे एकत्रित एका ठिकाणी या ठिकाणी येत असतात. इकडे सगळे पोहोचत आहेत. एक मोर देखील आम्हाला दिसला वाटेल. आणि आता अंधार पडत असल्यामुळे श्रीच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती मला दिसते. 7 वाजता जंगल पटकन पोहोचायचं त्याला. 5 मिनिटं झालेली आहेत. अजून आम्हाला आता बाहेर काढायचं. अजून 750 मीटर तरी जायचं. मोरांची आवाज येत असते. आता इथं तुला अशा तऱ्हेने आम्ही त्या दिवशी एक 4.25 ते 5 किलोमीटर आम्ही कंप्लीट केलं. हे दिवसभराचं 6 किलोमीटर आहे. आणि संध्याकाळी रात्री दमट केल्यामुळे आता परत झोपलेलं आहे. खूप दमून गेला, पाय दुखत असतील त्याचे. सो गुड नाईट गाईज. आजचा दिवस संपलाय. बाय बाय.